गोंडगाव येथे राममूर्तीचे अभिषेक मोठ्या उत्साहात संपन्न। गोंडगाव तालुका भडगाव येथील राम मंदिर पूर्ण परिसरात परिचित असून अयोध्या येथे होणारा प्राणप्रतिष्ठान सोहळा निमित्ताने ग्रामस्थांनी अभिषेक सोहळ्यात मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला। रामाच्या प्रतिमेचे गावात मिरवणूक काढून ढोल जल्लोष साजरा करण्यात आला। 12 वाजता आरती होऊन वस्त्रप्रदानाचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती ब्राह्मण रामभाऊ देवा दिली। तर अयोध्याहून आलेल्या तांदूळाचे घरोघरी वाटप होणार असल्याची माहिती वंदे मातरम प्रतिष्ठान अध्यक्ष विजय नथू साळुंखे यांनी दिली आहे। दिव्य महाराष्ट्र न्यूज करिता सतीश पाटील, गोंडगाव। रामजन्मभूमीचा अभिषेक विषयी काय माहिती आणि काय आलेलं आहे? अयोध्येतून अक्षता वाटप आणि कळस मिरवणुकीचा आम्ही डीजे लावून जोरदार कार्यक्रम गोंडगाव गावात केलेला आहे। कशी संकल्पना आणि काय उत्साह वाटतंय बुवा? उत्सव पूर्ण गावातच आज जणू काही रामाचा जन्मच आज झालेला आहे असं वाटतंय। 5,000 वर्ष अगोदर राम जन्म झाला होता आणि तोच राम जन्म आज 22 जानेवारी 2024 मध्ये आम्हाला पाहायला मिळतोय। आणि आमच्या सर्व गाववासीय वंदे मातरम प्रतिष्ठानचे विजय भाऊ साळुंखे असतील, आपले सुरेंद्र भाऊ साळुंखे असतील, देवाभाऊ असतील, आबा सकाराम असतील, सर्व्हिस मंडळी, गावातील ज्येष्ठ मंडळी सर्वच जण मोठ्या थाटामाटाने हा सण साजरी करतायत। कसं काय वाटतंय आजच्या दिवस? आज या नगरीमध्ये खूपच म्हणजे आनंद झाला आहे। प्रभू रामचंद्र प्रत्यक्षात इथं अवतरलेले आहेत। इतकं चांगलं आनंदमय आणि मंगलमय वातावरण झालंय गोंडगाव गावच्या नगरीमध्ये। आणि जे हे भक्तगण आहेत हे खूपच उत्सुकतेने जवळजवळ आज 10 दिवसापासून 12 दिवसापासून त्या कामाला लागले आहेत। आणि सर्व जिथल्या जिथे प्रत्येक गावामध्ये सडा रांगोळी वगैरे टाकून देवाचा खूप मोठा उत्सव होतोय। आणि प्रभू रामचंद्राचं सर्वांनी आता दर्शन घेण्याला 12 वाजता येणार आहेत सगळे लोक। बोला जय श्रीराम। तुम्ही काय सांगणार आहे आजचा जो उत्सव आहे याविषयी? आजच्या उत्सवाविषयी अगोदर तर एक बोलायची बघली की तांदूळ आणि कलश हे अयोध्येहून गोंडगाव गावी पोहोचलेले आहेत। त्याच्यानंतर हा उत्सवच नाही, हिंदू धर्मासाठी हा एक मोठा सण आहे। आणि आपले सर्व गावातील, परिसरातील, तालुक्यातील, जिल्ह्यातील सर्व आम्ही 10 दिवसापासून इकडे बघतोय तिकडे बघतोय तर जय श्रीराम जय श्रीराम हा एकच शब्दाचा नारा चाललाय। आणि ही जी काही लोकांचं मत होतं की राम मंदिर त्याच जागेवर बांधण्यात यावं,